काशी निवासी म्हणून ओळखले जाणारे कबीर महाराज, त्यांचा 4 चरणाचा आणि जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करणारा अभंग आहे विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आता हा हार मी तर नानालाच घालू लागलो, परंतु नानाने हा हार माझ्या गळ्यात घातलाय. खरं सांगतो ह्या हाराची किंमत की बघा, हर जगह आदमी जीत चाहता है. राजकारण असू द्या, कबड्डी असू द्या, खो खो असू द्या, काही बी असू द्या, प्रत्येक ठिकाणी माणसाला काय पाहिजे? विजय पाहिजे. हर जगह आदमी जीत चाहता है, हर जगह आदमी जीत चाहता है, लेकिन फूलों की ऐसी दुकान है जहां आदमी हार चाहता है, जहां आदमी हार चाहता है. आणि या नानाच्या हारापाशी माझी हारे बघ. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा आपला पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहातल्या पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. म्हणजे हा सप्ताह आमच्यासाठी सप्ताह नाही, हा सप्ताह आमच्यासाठी दिवाळी. कारण आम्ही इथले लेकी आहेत. संस्था म्हणजे आमच्यासाठी काही संस्था नाही, आमच्यासाठी माहेर आहे. आणि माहेरात लेकीला कवा जावं वाटतंय? दिवाळीच्या सणा. असं प्रत्येकाला वाटतं की कवा कवा येईन दिवाळी आणि कवा जाईन मी आता माझ्या माहेराला. तसं आमचं पण आता कवा आता सप्ताह येते, कवा सप्ताह येते, आणि सप्ताह आला म्हणजे हा आमची दिवाळी. आणि पण आता सगळे जण इथं जे काही सगळे इथले लेकी आहेत, काही काही समजा आता इकडे तिकडे गेल्यात, पण येत्या सगळ्या येत्या सगळ्या. असा आमचा हा दिवाळी म्हणजे आमचा. आणि इथं हे जे काय सगळे बसलेले हे काही नवीन नाहीत आमच्यासाठी. म्हणजे आज आम्ही जिथं उभा आहेत ना, ते उभा राहण्याच्या मागची जे काही सगळी ताकद आहे ती तुमच्या सगळ्यांची बघा. आज आम्हाला नानानं ज्ञान दिले, नानानं आमची ज्ञानाची भूक भागितली, पण पोटाची भूक तुम्ही आमची भागिली बघा. कारण की भूक प्रत्येकाला आहे, जरी झाला संन्यासी तरी मध्यानाशी कोणाला बी भूक लागते, आणि ती भूक तुम्ही भावलेली आहे. म्हणून आज आम्ही महाराष्ट्रभर जरी फिरत असलो तरी आम्हाला जर कोणी विचारलं तर कुठं आलात, तर आम्ही सांगतो आम्ही जाम समर्थून आलो. आम्ही जाम समर्थ. आज आम्ही जे उभा राहतो, आम्ही जे बोलतोय ना, ते फक्त फक्त आणि फक्त जाम समर्थकल्या आसनगाव मधले घाणेगाव हे जे काय कोटळा पंचकृषी आहे, ह्या सगळ्या पंचकृषीतले उपकार आहेत आम्हाला. आणि आज ज्ञानाई समर्थ जर समर्थ असेल, या सगळ्या लोकांमुळे समर्थ. सगळ्या लोक आज खरं पाहायचं झालं तर नाना ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस इथे येड्या बाबळी होतो. आम्ही आधी पैठणलो होतो, पैठणून एक वेळेस पाटोद्याच्या सप्ताहात इथं आलो होतो. त्यावेळेस नानानं सांगितलं ही जागा आपल्याला घेतलेली, इथं आपल्याला संस्था उभारायची. आणि त्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस इथं कुटी उभारली होती. आम्ही इथं मधुपुरीला जात होतो. हे सगळं तुमचं प्रेम आहे. आणि आज तुमच्या सगळ्याच्या प्रेमामुळे एवढी समर्थ ज्ञानाई उभा राहिली बघा, एवढी समर्थ ज्ञानाई उभा राहिली. आणि नानाचं असं आहे, खरं पाहायचं झालं तर नानाला आवडत नाही नानाविषयी बोललेलं, पण नाना आतापर्यंत तुम्हाला जे आवडत होतं ते आम्ही करीत गेलो, पण आता आम्हाला आवडतं तेवढं तरी थोडंसं करू दे. आज आमच्या मर्जी कोण तुम्हाला आवडत तेच आम्ही करीत आलो, त्याच्यात काही विशेष नाही. पण आज थोडं 2 तासापुरतं तरी आम्हाला आवडतं ते तरी करू द्या. आणि दुसरी गोष्ट, गुरुची स्तुती करायची असेल तर गुरुची स्तुती माघारी नाही करायची, समोरासमोर करायची. म्हणून ज्ञानोबरायानं स्तुती केली निवृत्तीदादाची तर समोरासमोर केली. म्हणून आज आम्ही खरं पाहायचं झालं तर जन्म देणारी आई आणि गुरु आई 2 आई आहेत बघा. पण वारकरी संप्रदायामध्ये जन्म देणाऱ्या आईपेक्षा गुरु आई श्रेष्ठ सांगितलेली. तुम्ही म्हणता कसं काय? जन्म देणारी आई, अहो जिने आम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलंय, आम्हाला रक्त दिलंय, श्वास दिला, हाडं दिले, दूध दिलंय, जिने आम्हाला काळजाच्या पलीकडे आम्हाला सांभाळलंय, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जिने आम्हाला सांभाळलंय, ती आई तुम्ही मोठी, त्या आईपेक्षाही गुरु आई मोठी असं का म्हणतात तुम्ही? आज ज्या आईनं तुम्हाला लहानपणापासून मोठं केलंय, आणखीन लग्न झालं तरी सगळ्यात जास्त जीव तुम्हाला लावती ती आई, त्या आईपेक्षा गुरु आई मोठी कसं काय म्हणतात? पण आमचा संप्रदाय त्या जन्म देणाऱ्या आईपेक्षा गुरु आईला मोठं म्हणतो. त्याचं कारण असं आहे की जन्म देणारी आई
आम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवते गाडी. जन्म देणारी आई आम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवती, पण 9 महिने 9 दिवसानंतर पोटाच्या बाहेरच काढते बघा. 9 महिने 9 दिवसानंतर जन्म देणारी आई आम्हाला पोटाच्या बाहेरच काढती. मग गुरु आई श्रेष्ठ का? तर जन्म देणारी आई 9 महिने 9 दिवसानंतर पोटाच्या बाहेर काढती, पण आम्ही आयुष्यभर किती जरी चुका केल्या तर गुरु आई ती पोटातच घेती. जन्म देणाऱ्या आईपेक्षा गुरु आई होते. आज आम्ही जर उभा आहेत ते नानामुळे आहेत. खरं पाहायचं झालं तर नाना कसे आहेत हे आम्हाला माहिती आहेत. नाना रागीट बी तितके आहेत. नानाचा राग काय ते आम्हाला माहिती. आता सगळे इथले मला माहिती नानाचं काय, पण जीव पण तितकाच लावतो. आम्ही रात्री लहान आता आम्ही झोपलो तर कधी कधी हिव वाजायचं, रग अंगावरची कधी झोपेत कळायची नाही, पण नाना रात्री फिरायचे आणि आमच्या अंगावरची रग टाकायची. आई जितकी काळजी करीत नव्हती ना तितकी नाना आमची काळजी करायची. जीवापेक्षाही पलीकडे जर आम्हाला सांभाळलं असेल तर नानानं सांभाळले. आणि आज आम्ही जे फिरतोय महाराष्ट्रात त्यामुळे नानामुळे फिरतोय. म्हणून आमच्यावर देवापेक्षाही आणि आईपेक्षाही उपकार कोणाचे असतील तर नानाचे उपकार आहेत. आणि आम्ही आमच्या कातड्याचे जर जोडे केले, नानाच्या पायात जरी घातले तर नानाचे उपकार फिटणार नाही, तेवढे नानाचे उपकार आहेत आमच्यावर. म्हणून देवाला मी विनंती करेन, देवा जर देव मला भेटणार नाही, पण जर भेटलाच आणि जर देव मला म्हटलं की तुला काय व्हायचंय तर मी म्हणेन देवा मला नानाच्या पायाची चप्पल व्हायची. का? कारण की गुरु ही भाऊ नदी तरुण जाणारा असतोय आणि गुरु ज्या वेळेस भाऊ नदी तरुण जातो त्यावेळेस गुरुच्या पायातली चप्पल सहजच जात असती. म्हणून नानाच्या पायातली चप्पल जर आम्ही झालो तर सहजच आम्ही सुद्धा तरुण जातो. म्हणून नानाची एवढे उपकार आहेत आमच्यावर, तेवढेच नानाचं सगळं काही प्रेम आमच्यावर एवढंच राहो, एवढीच पांडुरंगा चरणी समर्थ चरणी प्रार्थना करीन आणि अभंगाला सुरुवात करीन. विठ्ठल कीर्तन झाल्यावर लोकांना दडपण आणतो, पण आज 2 दिवसापासून माझ्यावर दडपण यायले. कारण की नाना समोर इथं सगळ्या समोर तुमच्या समोर काय बोलायचं. बाकीच्या लोकांपाशी काही बी बोलता येते, पण हे तुम्हाला सगळंच माहिती काय बोलत तुमच्यापाशी. मी आज सकाळी फक्त एकच चपाती खाली बाई बोलली कहून म्हणलं तुला काय मोदूक न सांगू बाई कहून. पण तुम्ही सगळे जण आई आहे आणि तुम्ही मला जे काय माझं बरोबर आहे, जे काही चांगलं आहे ते सगळं तुम्ही आईच्या दृष्टीनं माझ्यावरची, जसं कासवाला दूध नसते कासविनीला, की आपल्या डोळ्यानं सगळ्या त्या आपल्या पिल्याला पाजित असते, तशी तुम्ही सगळे माझ्यासाठी कासविने तुमची कृपा दृष्टी माझ्यावरती राहू द्या. कृपा दृष्टीने हारिले आणि आपल्या कधी बैसविले. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज अभंगात जसं मला तुम्ही सगळे बुद्धी देतात, समर्थ जसं बुद्धी देतात, नाना जशी बुद्धी देतात, तसं अभंगाला सोडण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल अभंग कबीर महाराजांचा आहे आणि कबीर महाराज हे काशीतले. काशी पाहायची झाली इथून तर 1000-1200 किलोमीटर लांब आहे कबीर महाराज. आणि आज माझा असा विषय की आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बरेच कीर्तनकार ज्ञानोबारायचा अभंग घेतात, तुकोबारायचा अभंग घेतात, एकनाथ महाराजांचा अभंग घेतात, नामदेव महाराजांचा अभंग घेतात, पण का कबीर महाराजांचे अभंग कीर्तनासाठी घेतले जात नाही? सावताबाबाचे अभंग का घेतले जात नाही? जनाबाईचे, मीराबाईचे, रामदास स्वामीचे का अभंग किंवा मनाचे श्लोक घेतले जात नाहीत प्रवचनासाठी? हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून आज तुम्हाला जे काही बाकीचे सगळे काही संत मंडळी आहेत, त्या संत मंडळीने आमच्या समाजासाठी किंवा आमच्या संप्रदायासाठी किती मोठा त्याग केलेला आहे, तो त्यागाचा वाहपोह घेऊन आज मी तुमच्या समोर उभा राहिलोय. विठ्ठल कबीर महाराजांचा अभंग आज कबीर महाराजांचा संप्रदायासाठी काय ताग आहे? संप्रदायासाठी काय देणं आहे कबीर महाराजांचं? कबीर महाराजांचं संप्रदायासाठी देणं आहे इथून 1000-1200 लांब किलोमीटर असणारी काशी, त्या काशीहून पांडुरंगाची सेवा करायची.
त्या काशीहून चलत यायचे आणि आपल्या वारीमध्ये राहायचे. एवढी सेवा पांडुरंगाची केली. आणि त्याही पेक्षा सांगतो की काशी, आता मी 1 महिन्यापूर्वी काशीमध्ये होतो. काशीमध्ये जर आता तुम्ही जर गेलात आणि तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ पाहिली तर तुम्हाला कुत्र्याला भाकर वाटल्यासारखी भाकर वाटते तुम्हाला आज काशीमध्ये. मग विचार करा, 750 वर्षापूर्वी ज्या वेळेस कबीर महाराज त्या काशीमध्ये राहत होते, त्यावेळेस त्या काशीतले लोक कबीर महाराजाला काय वागणूक देत असतील. त्या काशीमध्ये कबीर महाराज, जी काशी सगळी महादेवाची भक्त, जी शिवाची उपासना करणारी काशी, त्या काशीमध्ये हा पांडुरंगाचा भक्त राहायचा. आणि त्यातली त्यात कबीर महाराज हिंदू नाही तर कबीर महाराज मुसलमान होते. आणि नुसते मुसलमान नव्हते तर मोमीन जातीतले होते. पठाण जात नव्हती तर मोमीन होती. सगळ्यात खालच्या जातीचे कबीर महाराज. मग विचार करा, त्या कबीर महाराजावर त्या काशीतल्या लोकांनी किती त्रास केला असेल. तिथल्या त्या समाजातल्या लोकांनी किती त्रास दिला असेल कबीर महाराजाला. पण एवढा सगळा त्रास सहन करून कबीर महाराजांना पांडुरंगाची सेवा केली. आणि एवढा अधिकार कबीर महाराजाचा. अरे ज्या वेळेस पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांना कीर्तन करावं, नामदेव महाराजांना कीर्तन करावं, जनाबाईने सांगावं, ज्ञानदेवा बोला तुम्ही अभंग. ज्ञानदेवाने अभंग बोलावा, नामदेव महाराजांना कीर्तन करावं, चोखोबा रायानं पक्वाद वाजवावा. त्या पक्वादाचा, त्या कीर्तनाचा, त्या चालीचा नाद एवढा व्हावा की विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याला दम निघू नये. तळमळ व्हावी, तळमळ व्हावी. आणि त्या पांडुरंग परमात्म्याला विटेवरनं उडी मारावी. धावत पळत तया तया पळत पळत यावं. आणि आता जशी इथं मोकळी जागा आहे, त्या मोकळ्या जागेमध्ये पांडुरंगानं थया थया नाचावं. एवढं नाचावं की नाचता नाचता देवाचा पितांबर गळावा. आणि पितांबर गळाल्यावर कबीर महाराजांना म्हणावं, देवा नाचता नाचता देवाचं मनगट ठरावन सांगावं, देवा सावध व्हा, पितांबर गळालाय. आणि पितांबर गळालाय त्यावेळेस देवानं आता भानावर यावचं. मला सांगायचं असं, जन्मदश्य यतोन वयादी चार्तस त्याने ब्रह्म हृदय आदि कवय. जो ब्रह्मदेवालाही मोहित करतो, तो ज्या वेळेस देहवान होतो त्यावेळेस त्याला देहावर आणण्याचं काम कबीर महाराज करत होते. मग त्या कबीर महाराजांचे अभंग, त्या कबीर महाराजांचे विचार आज समाजापर्यंत का दिले जात नाहीत, हा माझा प्रश्न आहे. किती कबीर महाराजांचं देणं एक उदाहरण सांगेन आणि आपल्या चिंतनाकडे येईल. बघा, आज हे जे काय आम्ही पोरे भया, तू कोणत्या गावचा आहे? पाडोळीचा. तुला भाऊ किती आहेत? एकच आहे. दोन कोण आहेत? तू कुठला? तांड्या. तू ह्यांडाळा जवळचा, लांबचे नाही का कोणी? दोन भाऊ आहेत. कुठला? वैजापूर. आता सापड. वैजापूर किती लांब आहे बाहेर? 250-300 किलोमीटर. 250-300 किलोमीटर. चिंतनाचा भाग्य ऐका.
तो ना श्रीहरी श्रीहरी, भावाचं कृष्णा. कृष्ण. आता ऐका, ज्या वेळेस वैजापूरहून हा श्रीहरी इथं जाम समर्थाला शिकायला टाकलं आणि शिकायला टाकल्याबरोबर त्या आईची तळमळ बघा, त्या श्रीहरीच्या आईची. ज्या दिवशी श्रीहरी इकडे आला त्यावेळेस फक्त त्या आईची खालवेळ बघायची, जेवत नाही त्या दिवशी ती आई. आणि सारखं म्हणत असती, माझा श्रीहरी गेलाय बघा, माझा श्रीहरी गेलाय, माझा श्रीहरी आता संस्थेमध्ये गेला असेल बघा. आता सकाळी 4 वाजता नानानं श्रीहरीला उठवलं असेल, अशी थंडी पडलेली कडाक्याची. आणि 4 वाजता नानानं श्रीहरीला उठवल्यावर त्या टाकी खाली गार पाण्यानं श्रीहरीनं आंघोळ केली असेल बघा. त्या गार पाण्यानं श्रीनं आंघोळी केली असेल, अंगाला साबण लावली तर ती साबण नीट निघली का नाही काय माहित, गडबडीनं त्या युवाच्या त्रासानं त्यानं पटपट आंघोळी केली असेल. सकाळच्या 4ला श्रीनं आंघोळी केली असेल. आता नानानं विष्णू सहस्त्रनामाचा पाठ चालू केला असेल. आता विष्णू सहस्त्रनाम झाला असेल, आता पकोदाचा पाठ झाला असेल, आता नाश्ता झाला असेल, आता श्रीहरी शाळेत गेला असेल. आता श्रीहरी शाळेत गेला असेल, 5 वाजता शाळा सुटली, श्रीहरी घरी आला असेल, हातपाय धुतले असतील, हरिपाठ झाला असेल. आणि हरिपाठ झाल्यावर श्रीला कधी गार पाण्याची सवय नाही, पण श्रीनं गार पाण्यानं आंघोळ केली असेल. आणि श्रीला जर हरिपाठ झाल्यावर जर नाचताना जर सनसनी आली असेल आणि जर श्री झोपला असेल, लेकरं मधुकरीला गेले असतील आणि नानानं भजनाचं आता भजन चालू केलं असेल, भजन झालं असेल. आणि आता सगळे मधुकरी आली असेल, सगळे पोरं आता मधुकरीला बसले असतील. पण माझा श्रीहरी 6 वाजता हरिपाठ झाल्यावर झोपलेला असेल, सनसनीनं अंग आता फुटत असेल, डोळे लाल झाले असतील, डोळ्यातून पाणी श्रीहरीच्या येत असेल. पण कोण श्रीहरीकडे लक्ष देईल, कोण श्रीहरीला पाहिल, कोण त्याला गोळी देईल. त्या आईची सारखी तळमळ असती आणि त्या आई सारखं श्री श्री करीत असती. त्यावेळेस तो कृष्णा त्याचा भाऊ म्हणतो, आई अरे तू काय सकाळपासून श्री 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 करायली रे? अरे मी बी तू पोरगा आहे ना, मी बी तू पोरगा आहे. तुला कधी विणलीस तू कृष्णा जेवला का कधी म्हणली, कृष्णा खाल्ला का कधी म्हणली का सारखं श्री 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 करायली? अरे मी बी तू पोरगा आहे ना. त्यावेळेस आईनं सांगावं, कृष्णा तू बी मोहच पोरगा आहे रे आणि श्री बी माझंच पोरग आहे. पण आई कृष्णा तुला जर जड भारी झाली तर तुझ्यावरचं सगळं दुःख सहन करण्यासाठी मी आहे. पण माझ्या स्त्रीला कोण गोळी देईल आणि कोण माझ्या स्त्रीला आता मधुकरी आल्यावर जेवायला उठी. आणि जर माझा स्त्री जर 11-12 वाजता रात्री उठला आणि त्याला जर भूक लागली तर कोण त्याला खायला देईल, कोणाला मागेल. म्हणून माझा सारखा जीव त्या स्त्रीमुळे तळमळतोय आणि म्हणून मी सारखं श्री श्री करतोय. बस तशीच तळमळ माझ्या पांडुरंगाची होऊ लागली आणि माझा पांडुरंग परमात्मा सारखा कबीर 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 करू लागला. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना, नामदेव महाराजांना सांगितलं, हे देवा, अरे विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. अरे आम्ही बी तुमच्याच लेकर आहेत ना रे विठ्ठला, आम्ही बी तू हेच भजन करतोत ना. अरे तू यासाठी सगळं स्वसर्पण केलंय ना, अर्पण केलंय ना, मग तू सारखा कबीर कबीर का करतोस? त्यावेळेस देवानं सांगावं, अरे ज्ञाना नामा, तुम्हाला जर काही झालं तर मी तुमच्यासाठी समर्थ आहे. पण माझा कबीर एकुलता एक पोरगा 1000-1200 किलोमीटर लांब काशीमध्ये आहे. कोण माझ्या कबीराला बघन, इथले लोक कबीराला मारित असतील तर कोण वाचीन कबीराला, शिव्या देत असतील तर कोण कबीराला वाचीन. म्हणून माझा सारखा जीव तळमळतोय माझ्या कबीरासाठी, हात जोडतोय रे ज्ञाना नामा. माझ्या कबीराला एकदा जाऊन भेटता आणि मग महाराष्ट्रातून ज्ञानोबारायची, नामदेव महाराजांची दिंडी निघाली बघा काशीला. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, आणि कबीर महाराजाला कळालं माझे सखे सोयरे महाराष्ट्रातून यायले, महाराष्ट्रातून माझे सखे सोयरे यायले. त्यावेळेस 10 किलोमीटर कबीर महाराज लोटांगण घालीत कबीर महाराज
माऊलीकडे आणि नामदेव महाराजांकडे गेलेत. ज्ञानोबारायाने माऊलीला आणलं, नामदेव महाराजाला घरामध्ये आणलं, घोंगडी बसायला टाकली आणि घोंगडी बसायला टाकल्यावर आता दोघांच्या चर्चा चालू झाल्या तिघांच्या. मग त्या चर्चा का काय, तुमच्याकडे कापूस किती झाला आणि ऊस किती झाला असं होतं का, पाऊस पडला का, ह्या चर्चा होत्या का? अरे चर्चा कोणत्या होत्या तर काही मी उद्धार काही मी उद्धार माऊली काय म्हटलात माझा पांडुरंग. अशा चर्चा त्यांच्या चालू झाल्यात आणि सकाळच्या 8 वाजल्यापासून चर्चा झाल्यात तर रात्रीचे 7 वाजले. आता चर्चा थांबत नव्हत्या, पण आता भूक लागली आणि मग कबीर महाराज घरामध्ये गेले आणि घरामध्ये गेल्यावर कबीर महाराज म्हणतात, ऐकलं महाराष्ट्रातून संत आलेत बघा आपल्या इथं, काही खायला आहे का प्यायला? त्यावेळेस कबीर महाराजच्या बायकोच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, मालक 4 दिवस झाले तो मालक तुम्ही मी पाणी पिऊन झोपतोय, घरामध्ये अन्नाचा कण नाही आणि कुठून जेव घालू मी त्यांना? बघ ना एखाद्याला विचारलं ना, उष्ण गिसणं अन्न मालक पहिलंच फेडलं नाही दुसरं कोण देईन आपल्याला? मला काही सांगू नको, जेवायला कर त्यांना, ते आपल्या महाराष्ट्रातून आलेत त्यांना जेवायला कर. आणि जेवायला कर म्हटल्यावर कबीर महाराज पुन्हा आता गेलेत, चर्चा चालू झाल्यात. आता ऐका, संसार बाईला आता करायचा असतोय आणि आता काय करावं, मालकानं आता स्वयंपाक करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली, काय करावं सुचत नव्हतं कबीर महाराजच्या बायकोला. रात्रीच्या 8 वाजता कबीर महाराजच्या बायकोनं घर सोडले. या घराकडे बघती, नाही 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 मागच्याच महिन्यात यायच्याकडून उष्ण आणले, कसं जाऊ यायला मागायला? इकडं बघितलं नाही, येईन तर 2 महिन्यापूर्वी उष्ण दिलंय, आणखीन दिलं नाही, त्यांचं परत फेडलं नाही, कोणाला मागू सुचत नव्हतं. रस्त्यानं आता एखादं पिसाळ कुत्र जावं तसं याच्या घराकडे त्याच्या घराकडे बघत होत्या आणि सारखं चिंता चालू होती, कोणाकडे मागू आणि महाराष्ट्रातून आलेल्या साधू संताला कसं जेवू घालू. चालत 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 असताना आता काळवंड आभाळ आता काळवटलं होतं, विजा चमकत होत्या आणि रिम झिम आता पाऊस चालू झाला होता. कबीर महाराजची बायको रात्री आता सगळं गाव 8 वाजता झोपलेलं, त्या काळची लोक लवकर झोपायची. 8 वाजता कबीर महाराजची बायको पिसाळल्या म्हणे आता लोकांच्या त्या गल्यानं फिरत होती. त्यावेळेस एका दरवाजाचा आवाज झाला आणि एका आडोशाला उभा राहिली. ते दरवाजा, ते घर, ते दुकान होतं एका तेल्याचं. लघुशंकेसाठी त्यानं दरवाजा उघडला होता. लघुशंका केली आणि आता लघुशंका केल्यावर त्या दुकानाच्या आडोशाला आता कबीर महाराजची बायको उभा राहिली आणि लघुशंका केल्यावर आता वापस दुकानाकडे फिरणार तेवढ्यात कळर दिशी चमकली आणि त्या चमकणाऱ्या विजेमध्ये रूप लावण्य बघावं बघत राहावं एवढं तेजस्वी ओजस्वी कबीर महाराजची बायको त्याला दिसली. दिसल्याबरोबर मनामध्ये जशी वीज चमकली तशी 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 कामाची वीज त्याच्या शरीरामध्ये भिनली आणि त्याच्या लक्षात आलं रात्रीचे 8-8:30 वाजले, ही एकुलती आहे आणि मी ही एकुलती आहे. हा विचारलं कोण? सांगितलं मी कबीर महाराजांची बायको. काय काम? महाराष्ट्रातून संत आलेत बघा आमच्या घरी, त्यांना काहीतरी गोडधोड खायला करायचंय
त्यासाठी आले तुमच्याकडे. त्याला कळलं बाई अडलेली. काय पाहिजे तुम्हाला? जे पाहिजे ते देतो. हा, पण ऐका, माझं काम तुम्हाला करावं लागेल. तुमचं काम मी करतो, पण माझं काम तुम्हाला करावं लागेल. काय 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 काम मला नाही समजलं. अरे एवढं वय झालं कळत नाही का? माझं काम काय असं नाही, मला नाही कळलं. मला सांगा पांडुरंगाच्या मनामध्ये काय चाललंय हे कबीराच्या बायकोला कळत. मग या 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 माणसाच्या मनात काय चाललंय हे कळत नाही. पण विचारलं मला नाही कळलं काय पाहिजे. त्यावेळेस त्यानं सांगितलं मी तुम्हाला धान्य देतो, पण या धान्याच्या मोबदल्यात मला एक रात्रीसाठी तुम्ही पाहिजे. तळपायाच्या खालची जमीन सरकली, डोळे झाकले आणि विचार केला, अरे धान्य मोजण्याचं तराजू याच्या हातात आहे, पण पाप पुण्य मोजण्याचं तराजू माझ्या हातात आहे. आणि आता जर मी याला जर नाही म्हटले तर महाराष्ट्रातून आलेले संत उपाशी राहतील. एक वेळेस देह विकलेलं पाप कमी आहे, पण साधू संत उपाशी धोती घातलेलं पाप जास्त आहे. विचार केला आणि सांगितलं, अरे मग तुला जे पाहिजे ते मिळून जाईल, पण माझी एक अट आहे, मी अपवित्र शरीरानं स्वयंपाक करणार नाही. मी आधी त्यांना जीव घालणार आणि मग तुझ्याकडे येणार. मंजूर? सांगितलं मंजूर. आता धान्य मोजलं आणि कबीर महाराजची बायको घरात गडलेली. आता पंचपक्वानाचं जेवण बनवलं. कबीर महाराज जेवले, माऊली जेवले, नामदेव महाराज जेवले. आणि आता कबीराच्या ध्यानात आलं 4 दिवस झाले पाणी पूर्ण आपण झोपले. हिनं धान्य आणलं कुठून? कबीर महाराज स्वयंपाक घरात गेले आणि स्वयंपाक घरात गेले आणि विचारलं, अरे हे 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 सगळं आणलं कुठून? आणलं कुठून म्हटल्याबरोबर हृदयाचा बाण फुटला आणि कबीर महाराजाच्या पायावरती हात ठेवलं आणि रडायला लागले आणि सांगितलं, मालक माझ्या बापानं ज्या वेळेस तुमच्या सोबत लग्न लावून दिलं तेव्हापासून या शरीरावर अधिकार तुमचा आहे मालक, पण आज माफ करा मालक, तुमची आज्ञा न घेता हे शरीर मी 1 तासासाठी एक जणाला देऊन आले. काय कारण? सांगितलं, मालक जर हे जर शरीर 1 तासासाठी त्याला दिलं नसतं तर त्यानं मला धान्य दिले नसते. कबीर महाराजाच्या हृदयाचा बाण फुटला आणि सांगितलं, अरे माझी इज्जत राखण्यासाठी तू एवढा मोठा त्याग केला, माझा संसार राखण्यासाठी तू एवढा मोठा त्याग केला. म्हणून कबीर महाराज सुद्धा पाय पडण्यासाठी आता खाली वाकले तर दंड धरले आणि सांगितलं, मालक काय करतात तुम्ही? या शरीरानं तुमच्या पायाची सेवा करायची, तुम्ही माझ्या पाय धरता. कबीर महाराज म्हटले, अरे माझ्या घरात तू जर आई म्हणून आली असती तर पाया तरी पडता आलं असतं, पण किती अभागी आहे मी, माझ्या घरात तू बायको म्हणून आली, मला पाया पडण्याचा सुद्धा अधिकार नाही. पण आता मी तुला घेऊन जाणार, पाऊस पडायला ना तुझे पाय भरती. म्हणून आता कबीर महाराजांना खांद्यावरती बसवलंय. जसं माझ्या रामानं हनुमंतांना खांद्यावरती बसवलं होतं तसं कबीर महाराजांनी आता आपल्या बायकोला खांद्यावरती बसवलंय. बाहेर पाऊस चालू आहे, तुझं अंग भिजल म्हणून आता पोटाचं घोंगट केलं, डोक्यावरती घातलं आणि सांगितलं, चल आता मी नेऊन सोडतो तुला. आणि कबीर महाराज आता गेलेत तर दुकानापाशी सोडलं बायकोला, आडोशाला उभा राहिले आणि आडोशाला उभा राहिल्यावर तिनं दरवाजा ठोकला आणि दरवाजा वाजवल्याबरोबर त्याला कळालं आता आलेत आणि त्याला वाटलं आता पाऊस चालू आहे, हिचा अंग भिजला असेल म्हणून टावेल आणला. पाहिलं तर अंग एकदम सुकलेलं. पाहिलं आता पाय भरले असते म्हणून आता मग्या भरून आणला. पाहिलं तर पाय सुद्धा चांगले. विचारलं, वाटलं चप्पल आणली असेल म्हणून चप्पल पाहण्यासाठी आता बाहेर गेल्या आणि पाहिलं वीज चमकली आणि त्या चमकणाऱ्या विजेमध्ये कबीर महाराज त्याला दिसले आणि कबीर महाराजची दृष्टी त्याच्यावर पडल्याबरोबर त्याची कामाच्या वेगानं धावणारी वीज आता वैराग्याच्या वेगानं धावू लागली आणि तो धावत पळत गेला आणि सांगितलं, हे 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 कोण? त्यावेळेस तिनं सांगितलं, या देहाचे मालक कबीर महाराज आहेत ते, मला त्याने आणलं इथं. त्यावेळेस त्याला कळलं, अरे नाही ही कोणतरी महान पतिव्रता आहे आणि हिच्यासोबत मी छळ करत होतो. त्यावेळेस कळून चुकलं आणि त्याला हात जोडले आणि सांगितलं, आई लेकरानं जर मांडीवर विष्ठा केली तर कोणी मांडी कापीत नसतं. आई लेकरानं जर मांडीवर विष्ठा केली तर कोणी मांडी कापीत नसतं. आई माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा आणि लेकरू म्हणून पदरात घ्या. कबीर महाराजाच्या बायकोनं त्याच्यावरती माफ केलं त्याला. पण मला सांगायचं एवढं, कबीरांची दृष्टी त्याच्यावर पडल्यावर कामाच्या वेगानं धावणारी वीज आता वैरागाच्या वेगानं धावू लागली आणि कबीर महाराजानंतर दुसरा वारकरी तो झाला.
आणि याच्याही पुढचं बोलेन की कबीर महाराजाचं कुटुंब, जे कुटुंब महाराष्ट्रातल्या साधू संतांसाठी देह विकायला सुद्धा मागं पुढे पाहत नाही, मग त्या कबीर महाराजांचे विचार आज महाराष्ट्रातले कीर्तनकार का समाजापर्यंत आणत नाही? आणि म्हणून त्या कबीर महाराजांचे विचार घेऊन मी तुमच्या समोर आलोय. आणि कबीर महाराज इथं बसलेल्या नव्हे तर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सावध करायलेत. काय सावध करायलेत? इतक्यानंच वाजीने खालच्याला आता थंडी वाजली. ऐका, हा जेवण राहिलंय. आपलं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा आहे. भरू दे कितीला सुटणार? 4ला म्हणजे 4ला, सकाळच्या नाही. तसे आपली संप्रदायाची शाळा आहे. हा, आणि शाळेमध्ये काटकोण, त्रिकोण, लघुकोण, चौकोन शाळेत शिकवले जाते, पण दृष्टिकोन कीर्तनात शिकवले जाते. म्हणून ऐका की आज कबीर महाराज तुम्हा आम्हाला सावध करायले. कबीर महाराज म्हणतात की इस तन की, तन म्हणजे शरीर, इस तन की और इस धन की, इस तन की और इस धन की कौन बड़ाई, देखत नाही नो मी मिट्टी मिलाई. काय बरं पण घेऊन बसला तू या शरीराचं, आणि काय बरं पण घेऊन बसला या धनाचं. अरे
हे शरीर आणि हे धन कावा तुला धोका देऊन सांगता येत नाही. पहिली गोष्ट तर शरीरावर महाराज बरेच जण प्रेम करणार आहेत. बरेच जण प्रेम करते शरीरावर. हा काय ते काय मला नाही येते काय लावते ते फिरून लावली काय फिरून लावली फॅरोन लावली. ते फॅरोन लावली ते लाली गेली. हा ते काय म्हणते ते काय ते असते. मला लग्न झालंय पण मला माहित नाही ते असते बघा ते नसते का ते थैली पर्स 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 हा त्या पर्स मध्ये असतं बघा ते सगळं. मला एकदा ती थैली साप त्या थैलीत काय नसतं आणि उगा ती थैली घालत्यात इकडं तिकडं उगा इकडं तिकडं फिरते आणि त्या थैलीत काही नसते. मला एकदा ती थैली सापडली. ती थैली सापडल्याबरोबर राम महाराजाला म्हणलं राम महाराज गाडी थांबवा. ती म्हणले झालं का आता थांबवा म्हणलं. गाडी थांबली ती थैली उचलली आणि जे म्हणलं पळवा गाडी आता गाडी गाडी पळली. घरी गेलो. घरी गेल्यावर आता ती थैली उचलली आणि तिला भल्या मोठ्या चैन एक चैन 2 चैन 3 4 5 6 आम्हाला 10-15 चैनी खोलल्या आणि 11व्या चैनीमध्ये एक पाकिट सापडलं टिकल्याच आणि त्याच्यात बिदून टिकल्या. हे म्हणले आता काय करायचं. म्हणले एक तुम्ही लावून एक म्हणून ते उग काय नसतं त्याच्यात फक्त टिकल्याचं उग पण नटत येत माणस इतके नटत येत ते लग्नात पाहायचं काय ते नवरदेव आणि ते नवरदेवाच्या माग त्या पुरी त्या काय कोणतं ते ड्रेस रस्ता झाडायचा नटत येत माणसं नटलं पाहिजे. माणसाला शरीरासाठी नटलं पाहिजे पण या शरीरामध्ये नटण्यासारखं काही नाही. खरं पाहायचं झालं तर मधाला 6 पोराला उद्देश करते. अरे बाळा म्हणून या देहाचं काय बरं पण घेऊन बसलात आणि बसलात तर बसलात. हा देह तुमचा आहे का. अरे आता ऐका राम महाराजाची मी जर 10,000 खिशातून होते समजा. राम महाराजाच्या खिशामध्ये 10,000 आहेत आणि 10,000 मी जर राम महाराजाची हाणली आणि पळायला लागलो तर राम महाराज म्हणतील का बरं झालं गाड्या वज हलकं झालं वज हलकं झालं असं म्हणतील का. काय म्हणतील ते म्हणले काठी म्हणते जस का याचे चोरले. आता म्या जर त्याचे 10,000 घेतलेत आणि चोरून आणि पळायलो तर मग हे म्हणतील का बरं झालं गाड्या वज हलकं झालं असंच म्हणतील का. काय करता तुम्ही. ते म्हणले आपल्या चोरीला गेले नाही तर सांगू काय करते माया माग पळताना. हा माया माग पळताना कशासाठी की तुमचे 10,000 घेण्यासाठी. तसंच हा देह काळाचा आहे. देह हे काळाचे, देह हे काळाचे,
माग पळायलाय म्हणून घडी घडी काळ वाट पाहायला कवा धरीन कवा हानी म्हणून हे शरीर अरे तुमचं नाही आणि काही या शरीराचं खरं नाही. एक ना एक दिवस जाणारे भाऊ तुमचं नाव शरीर जाईल जाईल देह जाईल टोपीवाले तुम्हीच माणिक माणिक म्हणले. माणिक भाऊ वडिलाची तब्येत कशी आहे? चांगली. आजोबाची पंजोबाची खापर पंजोबाची टापर पंजोबाची हा निपर पंजोबाची आता चांगली म्हणेल तर वागली म्हणेल. नेमकी कशी आहे? गेले सगळे आणि तुम्ही जाणार आहे. अरे आजा मेला आजा मेला पंजा मेला सगळे इथं बसलेले सगळे मरणार. एक असंच म्हणलं या गावातले सगळे मरणार आहेत. सगळे लोक रडायला लागले. एक बाई हसायला लागली. म्हणले नेमकं हिला झालं काय? मी गेलो म्हटलं काकू मी म्हणलं सगळे मरणार आहेत तुम्ही कहून? हा ती म्हटली महाराज तुम्ही म्हणले इथले सगळे मरणार आहेत. हा मी आसनगावची. अरे तू आसनगावची असू नाही तर ठाणेगावची असू नाही तर कोठाळ्याची असू जावा लागणार आहे. म्हणून या शरीराचं काही बरे पण नाही. म्हणून कबीर महाराज म्हणतात ईस धनकी ईस धनकी कोण बडाई. हा ध्यानाचं घेऊन बसलात अरे तुमच्याकडे आसन 1 2 3 नाही तर 40-50 तोळे. हा पण बघा अरे रावणाकडे 40-50 नव्हते तर रावणाकडे खरं सोन्याची होती. आणि किती होती? शुद्ध कांचनाचे पण घर सोन्याची होती. आणि 1 2 3 नाही तर 7 कोटी शुद्ध कांचनाची होती. मग एवढा श्रीमंत रावण एवढा श्रीमंत होता की अरे रावण आमच्या मागचा शनी जाण्यासाठी आम्ही यज्ञ करतो. पण रावण त्या शनीच्या मागे लागला होता आणि तिथला शनी यज्ञ करायचा. कशासाठी करायचा? रावण नावाचा शनी त्याच्या मागचा जाण्यासाठी तो शनी यज्ञ करायचा.
एवढा मोठा रावण. अरे 9 ग्रहाची पायरी रावणानं केली होती आणि तुम्ही आम्ही सगळेजण गणपतीची पूजा करतो. हा, लग्न आलं गणपतीची पूजा, हा, आरती सुख करता दुःख हरता, सगळं गणपती बाबा तुम्ही आमचं सगळं दुःख हरण करा. पण तो गणपती त्या माणसाची तर काय काम करीत होता? गाढव. विघ्न राहू न शके या पुढे, तो गणेश होऊन बापुढे गाढवाचे काळ परात. हा, म्हणून गाढवाला त्या चारण्यासाठी तो हरळी आणायचा ते, आणि मग तेव्हापासून आता गणपतीला हरळी देते. एवढा मोठा रावण, पण त्या रावणाला सुद्धा जावं लागलं. मग काय बरं पण घेऊन बसलात या शरीराचं आणि या धनाचं. अरे हे शरीर आणि हे धन, एक ना एक दिवस या शरीराचा आणि धनाचा मोह जर तुम्ही घेऊन बसलात तर एक ना एक दिवस तुमच्या डोळ्यामध्ये माती गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ईस तन की ईस धन की कोण बढाई, देखत नाही नो मे मिट्टी मिलाई. हा, बघा. अरे ज्या वेळेस रावणाचं आणि रामाचं युद्ध झालं, सगळी रक्तबंबाळाची भूमी झाली होती. हा, आणि आता रात्रीच्या 12 वाजता मंडोदरी घराच्या बाहेर पडली. आणि मंडोदरी घराच्या बाहेर पडल्यावर सगळं प्रेत पडलेले होते. हा, रावण सुद्धा पडलेला होता आणि रावणाचे डोळे आता घुबड पडत होते. अरे त्यो रावण, अरे जे रावणानं जर कैलासाला जर हात लावला तर कैलास तर महादेव कापायचे. एवढा मोठा रावण भूमीवरती पडला होता आणि डोळे त्याचे घुबड पडत होते. त्याची पत्नी अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी तथा नित्यम. हा, अरे 5 पतिव्रता आहेत, त्याच्यातली ती एक आहे. आणि ती मंडोदरी ज्या वेळेस गेली, पाहिलं आपला रावण आपला नवरा तर भूमीवरती पडलेला आहे आणि घुबड डोळे पडत होते. अशी आपल्या नवऱ्याची अवस्था पाहिल्यावर राग आला आणि सांगितलं, ज्याने माझ्या नवऱ्याची अशी अवस्था केली ना, हा, त्याला संपून टाकणार. म्हणून आता कोण येतो म्हणून आता बघत होती. त्यावेळेस एका दगडावरती प्रभू रामचंद्र बसले होते. चंद्राचा प्रकाश पडलेला होता आणि आता त्याच्याकडे गेल्या, रामापाशी गेल्या. आणि रामापाशी गेल्यावर आता राम समोर उभे होते, बसलेले होते. आणि पाठीमागे ज्यावेळेस मंडोदरी उभा राहिली त्यावेळेस मंडोदरीची वनसावली समोर पडली. आणि मंडोदरीची वनसावली समोर पडल्याबरोबर प्रभू रामचंद्राने हात जोडले आणि सांगितलं, आई एवढ्या मोठ्या या कुरुक्षेत्रावर, एवढ्या या 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 एवढ्या रक्त सांडलेल्या या भूमीवर तुमचं काय काम, कोण तुम्ही? आणि त्या वनसावलीकडे हात जोडून प्रभू रामचंद्र उभा राहिले. त्यावेळेस सांगितलं, ज्या रावणाला तुम्ही मारलंय ना, त्या रावणाची पतिव्रता मी मंडोदरी, मी तुम्हाला श्राप देण्यासाठी आले होते. पण माझी वनसावली पाहून तुमच्या तोंडातून आई हा शब्द पडला. मला माहितीये, अरे 80,000 बायका त्या रावणाकडे होत्या, तरी सुद्धा शिटेवरती नजर रावणाची गेली. आणि नुसती वनसावली पाहून ज्याच्या तोंडातून आई हा शब्द पडतो तो राम आहे. आणि म्हणून रावण मेला आणि म्हणून रावणाचे डोळे घुबडे फोडायला लागले. म्हणून ईस धनिकी कोण बढाई, देखत नाही नो मे मिट्टी मिलाई. म्हणून या शरीराचं या धनाचं काही बरं पण नाही. आणि तुम्ही या शरीराचा आणि या धनाचा पैसा कमवून काय करणार? अरे स्वतःसाठी घर बांधणार, अपने खातिर महल बनाया और आप ही जाकर जंगल सोया. अरे तुम्ही घर बांधले, अरे माड्या बांधल्या, पण तुम्हाला त्या घरामध्ये ठेवणार का? ठेवणार त्या घरामध्ये नाही ठेवणार. अरे पहिल्यांदा घर होते, आता हॉल झालेत. पहिल्यांदा घर होते, आता हॉल झालेत. आणि आता दुपारच्या पाऱ्यात त्या हॉल मध्ये गेल्यावर, लाईन गेल्यावर मग कळतंय खरंच हाल खरंच हाल. त्या हॉल तुम्ही सगळेजण बनवतात, मजल्यावर मजली बिल्डिंग तुम्ही बांधतात, पण तुम्ही मेल्यावर त्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला किती दिवस तुटे? किती दिवस तुटे? अरे लय झालं तर 4-5 तुटे, तास तुटे. पोरगी आली उचला म्हणते. मग मला सांगा, अरे या शरीराचं पाणी करून तुम्ही एवढं मोठं घर बांधलं, पण त्या घरामध्ये जर तुम्हाला ठूत नसतील तर मग काय बरं पण या शरीराचं घेऊन? काढा काढा म्हणती याचा भूमी धारा भारा, काढा काढा
लागली बरोबर 9 वाजले बरोबर तुम्हाला सोडणार पण ऐका की महाराज काय म्हणले काढा काढा म्हणती आता बस झालं घरात नाही ठेवायचं म्हणून आता सांगा की आपने खातिर महल बनाया और आप ही जाकर जंगल सोया म्हणून तुम्ही जर तुमच्यासाठी घर बांधले पण ते घर तुमचं नाही तुमचं घर कोणतं आहे तर मसन वाटा हे तुमचं खरं घर आहे बघा हे जे राहतं घर तुमचं घर नाही मसन वाटा तुमचं घर आहे म्हणून तुम्हाला वेळ झाली पण असे महाल